तर पहा, आपण टाइप ऑफ हायब्रिडायझेशन पाहत होतो आणि हायब्रिडायझेशनचा टाइप पाहत असताना आपण sp हायब्रिडायझेशन आणि sp2 हायब्रिडायझेशन पाहिलं. आता आपल्याला sp3 हायब्रिडायझेशन पाहायचं आहे आणि sp3 हायब्रिडायझेशन समजून घेण्यासाठी मी इथे एक एक्झाम्पल घेतो. वेल नोन एक्झाम्पल आहे CH4 मिथेनचं. ओके, CH4 मिथेन मध्ये कशा प्रकारचं sp3 हायब्रिडायझेशन होतं ते आपण इथे लक्षात घेऊ. ते जे सेंट्रल ॲटम आपला कार्बन आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 6 आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही 1s2 ओके 2s2 आणि नंतर काय तुमचं 2p किती तर 2 असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देईल. बरं, आता इथे ही जी काय लास्ट सेल आहे तुमची ती 2s आहे आणि 2p आहे. तर 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत इथे आणि 2p मध्ये पण इथे 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 2p मध्ये पण इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 आणि 2. ओके, अकॉर्डिंग टू हर्ट्झ रूल पहिले तर आपण सिंगल इलेक्ट्रॉन देत असतो अँड देन डबल आपण इलेक्ट्रॉन फिल करत असतो. तर इथे असलेले 2 इलेक्ट्रॉन 1 आणि 1 2 असं दिले. ओके, आता या इथे CH4 मिथेन मध्ये असलेल्या कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे जे इथे काढलंय हे आहे त्याचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. चलो ठीक आहे. आता हे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा आम्ही CH4 मिथेन मधल्या कार्बनचं पाहतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं का या कार्बनकडे फक्त आणि फक्त 2च अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत आणि अशा वेळेला मग तुमच्या कार्बननी 2च बॉन्ड फॉर्म करायला पाहिजेत. कारण आपण म्हणत असतो एखाद्या एलिमेंटची बॅलन्सी त्याची बॉन्ड फॉर्मेशन कॅपॅसिटी डिपेंड करतं की त्याच्याकडे किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. तर इथे कार्बनकडे जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत तेवढं काय असायला पाहिजे त्याची बॅलन्सी असायला पाहिजे. ओके, म्हणजे 2 असायला पाहिजे. पण असं तिथे होत नाही. तर कार्बनची बॅलन्सी इथे 4 आहे. कार्बनने 4 हायड्रोजन सोबत 4 बॉन्ड फॉर्म केलाय. तर असं का झालं तर त्याच्या मागचं रिझन आम्ही असं कन्क्लूड केलं की इथला एक इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट वरून एक्साइटेड स्टेटला गेला असेल आणि जर ग्राउंड स्टेट वरून एक्साइटेड स्टेटला एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जर गेला तर इथे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहील आणि या पी मध्ये तुमचे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होतील. 1 2 3 अशा प्रकारे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तुमच्या CH4 मिथेन मध्ये आता झाले. ओके, CH4 मिथेन मधल्या कार्बन मध्ये झाले. ओके, किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले? 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इथे झाले. आता याचं अजूनपर्यंत हायब्रिडायझेशन व्हायचं आहे. हायब्रिडायझेशन मध्ये आम्ही काय करत असतो? मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल अँड फॉर्मेशन ऑफ न्यू हायब्रिड ऑर्बिटल. द प्रोसेस इज कॉल्ड एज हायब्रिडायझेशन असं आपण म्हणत असतो. ओके, या sp3 हायब्रिडायझेशन मध्ये आपल्याला एक S आणि 3p हे एक S आणि हे 3p ॲटॉमिक ऑर्बिटल आपल्याला मिक्स करायचे आहे. ओके, 1s अँड 3p ॲटॉमिक ऑर्बिटल आपल्याला मिक्स करायचे आहे आणि रिकास्ट करून न्यू हायब्रिड ऑर्बिटल sp3 हायब्रिड ऑर्बिटल आपल्याला फॉर्म करायचं आहे. ओके, मी डेफिनेशन sp3 हायब्रिडायझेशनची अशी करेन. द मिक्सिंग ऑफ 1s and 3p atomic orbital and formation of new hybrid sp3 hybrid orbital. The process is called as sp3 hybridization. तर झालं हे sp3 hybridization इथे झालंय. ओके, ठीक आहे. आता sp3 हायब्रिडायझेशन झालंय. आपण आता sp3 हायब्रिड ऑर्बिटल कार्बनचं हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होईल असं आपण म्हणू. अँड देन CH4 मिथेन मधलं हायड्रोजन कार्बन सोबत सिग्मा बॉन्ड फॉर्म करते. तर याचं हे हायब्रिडायझेशन झालं. याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन इथे मी काढतोय थोडंसं. तर पहा इथे sp3 हायब्रिड ऑर्बिटल कसं फॉर्म झालं असेल तर लक्षात घ्या. हे इथे मी स्पेरिकल शेप मध्ये काढतो. हे तुमचं s ऑर्बिटल आहे. ओके, s ऑर्बिटल 2s ऑर्बिटल आहे. कुणाचं? तुमच्या कार्बनचंच घेतलं मी. आणि परत आपल्याला इथे जे काय कार्बनचे 3p ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहे ते आपण हायब्रिडायझेशन मध्ये वापरतो. म्हणजे हे s ऑर्बिटल आणि याच कार्बनचं p ऑर्बिटल जर मला काढायचं झालं तर मला असं डबल शेप इथे काढावं लागणार आहे. डबल शेप आपण काढत असतो. हा x ऍक्सिस, हा तुमचा समजा हा y ऍक्सिस आणि हा तुमचा z ऍक्सिस. ओके, तर हे एक डबल शेप तुमचं. ओके, हे एक डबल शेप आणि हे अशा प्रकारे हे जे काय स्ट्रक्चर इथे मी ड्रॉ केलं आहे हे आहे तुमचं p ऑर्बिटल. ओके, 2p ऑर्बिटल ऑफ तुमचा हा कार्बन असं आहे ते. ओके, तर याच्यातलं हे 2p x म्हणू, हे 2p y म्हणू आणि हे 2p z असे ते 3 ऑर्बिटल आहेत. पण इथे लक्षात घ्या हे 1s आणि हे 2p ॲटॉमिक ऑर्बिटल एकाच कार्बनचे असल्यामुळे एकाच न्यूक्लियसच्या अवतीभोवती आहेत. म्हणजे असं एक न्यूक्लियस असेल, या न्यूक्लियसच्या अवतीभोवती असं स्पेरिकली एक काय असणार आहे तुमचा s ऑर्बिटल असेल आणि त्याच्याच अवतीभोवती काय असेल असं डबल शेप. इकडे पण समजा असं डबल शेप काय असणार आहे? p ऑर्बिटल असणार आहे. म्हणजे
हे दोन्ही ऑर्बिटल एकाच न्यूक्लियसच्या अवतीभोवती असल्यामुळे मला यांना असं ड्रॉ करावं लागणार आहे. असं आपण ड्रॉ करू यांना. काय करतो मी इथे, हे तुमचं एस ऑर्बिट, ओके, हे तुमचं एस ऑर्बिट, ओके, आणि या एस ऑर्बिटचं हे जे न्यूक्लियस असेल, याच न्यूक्लियसच्या अवतीभोवती आणखी पण हे तुमचं काय काढलंय मी, हे काय काढतोय तुमचं, तर हे तुमचं पी ऑर्बिट काढलंय इथे. ओके, हे तुमचं पी ऑर्बिट काढलंय. ओके, ठीक आहे. तर हे झालंय तुमचं sp ऑर्बिट झालंय, sp ऑर्बिट झालंय, s आणि p. पण इथे अजून हायब्रिडायझेशन व्हायचं आहे. ओके, हे कुठला आहे तुमचा एक्स एक्सिस, हा तुमचा वाय एक्सिस, हा तुमचा झेड एक्सिस. ओके, ठीक आहे. तर हे एस आणि पी, पण हायब्रिड ऑर्बिटल इथे फॉर्म नाही झालं. आता हायब्रिड ऑर्बिटल इथे जेव्हा फॉर्म होत असतं तेव्हा sp3 हायब्रिड ऑर्बिटल इथे आता फॉर्म होणार आहे s1, आणि हे 3p म्हणजे कुठलं 2px, नंतर तुमचा 2py, आणि हा तुमचा 2pz. ओके, हे तिन्ही ऍटॉमिक ऑर्बिटल, हे चारही ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतील, रिकास्ट होतील, आणि त्यापासून sp3 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होईल. तर लक्षात घ्या, जेव्हाही हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होत असतं तेव्हा ते जे काही नवीन हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होत असतात ते स्टॅबिलिटीसाठी फॉर्म होत असतात. ओके, आणि स्टॅबिलिटीसाठी हे जे काय ऑर्बिटल्स असतात, या ऑर्बिटल्स मधल्या इलेक्ट्रॉन मध्ये जे रिपल्शन असतं ते रिपल्शन मॅक्झिमम ते होत असतं. म्हणजे ते एक ऑर्बिटल दुसऱ्या ऑर्बिट पासून शक्य तितक्या दूर जाण्याचा ते प्रयत्न करत असतं, आणि शक्य तितक्या दूर जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या मधातलं रिपल्शन जे आहे ते कमी होत असतं. आणि मग हे जेव्हा असं होत असताना इथे काय होतं, एस आणि पी मिक्स अँड रिकास्ट होत असताना मॅक्झिमम रिपल्शन मध्ये एक एस आणि 3p एकत्र येऊन जे हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म करतात ते 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म करते. तर ते अशा शेप मध्ये इथे फॉर्म करणार आहेत. एक थोडस लक्षात घ्या, इथे हा एक हायब्रिड ऑर्बिटल तुमचं, ओके, आणखी हे तुमचं दुसरं हायब्रिड ऑर्बिटल, ओके, आणि हे तुमचं तिसरं हायब्रिड ऑर्बिटल, ओके, आणि हे चौथं तुमचं हायब्रिड ऑर्बिटल मला इथे व्यवस्थित दाखवता नसेल तरी अशा प्रकारचं असतं. ते एक टेट्राहेड्रल जॉमेट्री तिथे फॉर्म होतात. ओके, टेट्राहेड्रल जॉमेट्री फॉर्म होतात. तर अशा प्रकारे 4 हायब्रिड ऑर्बिटल एकत्र झाले, म्हणजे कोणतं sp3 हायब्रिड ऑर्बिटल अशा प्रकारचं त्याची जॉमेट्री राहणार आहे. ओके, आता याची जॉमेट्री कशी आहे, ही टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे, त्याची थोडीशी लक्षात घ्या. ही टेट्राहेड्रल जॉमेट्री इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचं टेट्राहेड्रल जॉमेट्री इथे फॉर्म झाली आहे, आणि या दोन ऑर्बिटलच्या मधातला इथे जो बॉन्ड अँगल आहे तो राहील तुमचा 109 चा. किती राहणार आहे तुमचा 109 चा हा जो आहे तो बॉन्ड अँगल राहील. प्रत्येकच या आणि या ऑर्बिटल मधला, या आणि या बॉन्ड अँगल सगळ्या, म्हणजे या आणि या दोन ऑर्बिटलच्या मधातला बॉन्ड अँगल जो आहे तो काय राहील तुमचा तेवढाच राहिला पाहिजे. किती राहणार आहे तुमचा 109. बॉन्ड अँगल जो आहे 1 पॉईंट, आणखी थोडंसं करेक्ट जर करायचं झालं तर 109.5 इतका हा बॉन्ड अँगल राहते. आणि हे टेट्राहेड्रल जॉमेट्री जे आहे, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर जो आहे या ऑर्बिटलचा फॉर्म झालाय. आता होईल काय, आता काय होणार आहे लक्षात घ्या. मी परत इथं हे जे काय तुमचं sp3 हायब्रिड ऑर्बिटल काढलं, मी याला नाव देऊन देतो, हे sp3 हायब्रिड ऑर्बिटल काढलंय. हे sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे तुमच्या कार्बनचं. ओके, मला इथे एकदा मी परत ड्रॉ करतो तुमचं sp3 हायब्रिड ऑर्बिटल. ओके, पहा, लक्षात घ्या. ओके, आणखी लक्षात घ्या, हे हा एक आणखी काढलं समजा हे हायब्रिड ऑर्बिटल, आणखी हे हायब्रिड ऑर्बिटल इथे काढलंय, आणखी एक हायब्रिड ऑर्बिटल, आणखी एक हायब्रिड ऑर्बिटल, असं. तर हे टेट्राहेड्रल जॉमेट्री इथे मी काढली आहे. आता काय होतं पहा. ओके, एस ऑर्बिटल तुमच्या हायड्रोजनचं एस ऑर्बिटल स्फेरिकल, हे इथे ओव्हरलॅप झालं, इथे हे ओव्हरलॅप झालं, आणि यांच्यामध्ये कोणता बॉन्ड फॉर्म होईल, सिग्मा. ओके, परत 4 हायड्रोजन आहेत आपल्या इथे, परत एक हायड्रोजनचं एस ऑर्बिटल, परत हायड्रोजनचं एक एस ऑर्बिट, इथे ओव्हरलॅप होईल, कुठला बॉन्ड फॉर्म होईल, सिग्मा. ओके, परतही तुमचं एस ऑर्बिट हायड्रोजनचं, ओके, इथे ओव्हरलॅप होईल, स्फेरिकल असतं ना ते, तर परत सिग्मा बॉन्ड फॉर्म होईल, आणि परत दुसऱ्या पुढच्या हायड्रोजनचं एस ऑर्बिट इथे ओव्हरलॅप होईल, आणि अशा प्रकारे हा तुमचा CH4 मिथेन मॉलिक्यूल जो आहे तो फॉर्म होईल. ओके, आता लक्षात घ्या की हे जे काय sp3 हायब्रिड ऑर्बिटल इथे फॉर्म झालाय, sp3 हायब्रिडायझेशन इथे झालाय, या sp3 हायब्रिडायझेशन मध्ये 25% ऍस कॅरेक्टर आहे, 25% ऍस कॅरेक्टर आहे, आणि 75% जे आहेत ते तुमचे पी कॅरेक्टर्स आहेत. आणि अशा प्रकारे CH4 मिथेन मध्ये sp3 हायब्रिडायझेशन झालंय. आता लक्षात घ्या की मोस्ट ऑफ द एक्झाम्पल मध्ये sp3 हायब्रिडायझेशन असलं का त्याची जी जॉमेट्री आहे ती टेट्राहेड्रल असतं. ओके, वाटल्यास टेट्राहेड्रल असतानाही काही मॉलिक्युल्स जे आहेत त्यांच्यामधली बॉन्ड अँगल वाटल्यास काय होतं, व्हॅरी होते.
इथे जशी बॉन्ड अँगल किती आहे या टेट्राहेड्रल मधली ती आहे 109.5. ओके, तर कुठेही हायब्रिडायझेशन असलं तर हायब्रिडायझेशन जर असलं तर ही जी जॉमेट्री फॉर्म होते याला आपण टेट्राहेड्रल जॉमेट्री म्हणत असतो. ओके, ही टेट्राहेड्रल जॉमेट्री तिथे फॉर्म होणार आहे. फक्त बॉन्ड अँगल थोडासा कमी जास्त होऊ शकतं. तो यामुळे बॉन्ड अँगल कमी जास्त होत असतं का तुम्हाला कदाचित माहित असेल किंवा नसेल तर मी सांगतो तुम्हाला. इथे हे हायड्रोजनचं एस ऑर्बिटल आणि हे कार्बनचं sp3 हायब्रिड ऑर्बिटल इथे ओव्हरलॅप झालं. तर इथे काय झाली, ही बॉन्ड पेअर आहे असं आपण म्हणू. ही पण काय आहे, बॉन्ड पेअर आहे. ओके, ही पण काय आहे, बॉन्ड पेअर आहे. ही पण काय आहे, बॉन्ड पेअर आहे. तर बॉन्ड पेअर एकमेकाला काय करत असतात, रिपेल करत असतात. मॅक्झिमम रिपल्शन येण्यासाठी टेट्राहेड्रल जॉमेट्री झाली आहे. पण लक्षात घ्या, एखाद्या मॉलिक्यूल मध्ये जर लोन पेअर आणि बॉन्ड पेअर असतील, लोन पेअरही असेल आणि बॉन्ड पेअरही असेल, तर त्यावेळेला काय होतं, लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये जास्त रिपल्शन असल्यामुळे हा जो बॉन्ड अँगल आहे हा टेट्राहेड्रल जॉमेट्री मध्ये, टेट्राहेड्रल हायब्रिडायझेशन मध्ये कमी किंवा जास्त होत असतं. ते डिपेंड करतं की तिथे सगळ्या त्या मॉलिक्यूल मध्ये सगळ्या बॉन्ड पेअर आहे का सगळ्या लोन पेअर आहे. हे जे काही एक्झाम्पल आपण CH4 मिथेनचं घेतलंय, यामध्ये एका कार्बननी 4 हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म केलाय. तर इथे चारही काय आहेत, बॉन्ड पेअर्स आहेत. चारही काय आहेत, बॉन्ड पेअर्स आहेत. तिथे लोन पेअर नाही आहे. आणि अशा केसमध्ये बॉन्ड अँगल जो आहे तो झालाय तुमचा 109.5. ओके, आता लोन पेअर जर असलं तर कसं होतं ते पण आपण कंटिन्यू करू. त्याआधी हे sp3 हायब्रिडायझेशनचं एक एक्झाम्पल जे आहे हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते आपण पुढचं समजून घ्या आणि ते आपण पुढचं जो आहे ते एक्झाम्पल पाहू. तर एक नेक्स्ट एक्झाम्पल आपण sp3 हायब्रिडायझेशनच्या संदर्भातलं पाहणार आहोत. ते आहे तुमचा NH3 मॉलिक्यूल. तर NH3 मध्ये पण sp3 हायब्रिडायझेशन आपल्याला पाहायला भेटतं. NH3 मधला सेंट्रल ऍटम जो आहे तो तुमचा नायट्रोजन आहे आणि या नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं झालं तुम्ही 1s2 नंतर तुमचा 2s2 आणि 2p3 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहावं लागेल मला. ठीक आहे, आता बॉन्ड फॉर्मेशन साठी, ओके, बॉन्ड फॉर्मेशन साठी बॉन्डिंग मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स शेल मध्ये असलेले इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करत असतात. आणि दॅट्स वाय मग मी इथे यांच्या संदर्भात इथे लिहितोय मी. तर हा ते 2s लिहिला ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे 2p ॲटॉमिक ऑर्बिटल इथे मी काढलाय की ज्याच्यामध्ये 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, ठीक आहे. आता हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन याच्याकडे आहेत. ओके, 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. तर इथे जो काय तुमचा अमोनिया म्हणजे NH3 जे काय फॉर्म झालेला आहे त्या NH3 मध्ये हा तुमचा नायट्रोजन 3च बॉन्ड फॉर्म करतोय ना. ओके, 3च बॉन्ड फॉर्म करतोय. ते म्हणून इथे या नायट्रोजनकडे 3 अनपेड इलेक्ट्रॉन आधीच असल्यामुळे तुम्हाला ग्राउंड स्टेट पासून एक्साइटेड स्टेटला इलेक्ट्रॉन देण्याची काही गरज नाही. ओके, ठीक आहे ना. मग आता इथे मी काय करल, सिंपल हायब्रिडायझेशन करल. ओके, सिंपल हायब्रिडायझेशन करल. एक तुमचा s ऑर्बिटल आणि हे तुमचे 3 p ऑर्बिटल, यांना काय करतो मी, मिक्स करतो, रिकास्ट करतो आणि यांच्यापासून न्यू sp3 हायब्रिड ऑर्बिटल जे आहे ते फॉर्म करतो. ते असं होईल. बरं पहा, इथे हे s ऑर्बिटल आणि हे p चे ऑर्बिटल. ओके, हे तर इथे काय फॉर्म झालाय, हे sp3 हायब्रिड ऑर्बिटल इथे फॉर्म झालाय की ज्याच्याकडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. तर अशा प्रकारे sp3 हायब्रिड ऑर्बिटल जे आहे ते मी फॉर्म केलंय तुमच्या कशाचं, नायट्रोजनचं. ओके, हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म केलाय. ओके, नायट्रोजनचं. हायड्रोजनचे s ऑर्बिटल अजूनपर्यंत वापरलेले नाही आहे. नायट्रोजनचं sp3 हायब्रिड ऑर्बिटल आणि हायड्रोजनचं s ऑर्बिटल एकमेकावर ओव्हरलॅप होतील आणि तिथे सिग्मा बॉन्ड फॉर्म होईल. सध्यापर्यंत हायब्रिडायझेशन चाललंय. ओके, आता पुढल्या केसमध्ये पहा, मी परत एकदा इथे ड्रॉ करेल का हे काय आहे, s ऑर्बिटल आहे, 2s ऑर्बिटल आहे, 2s ऑर्बिटल, हे 2s ऑर्बिटल कोणाचं, नायट्रोजनचं. ओके, परत 2s ऑर्बिटल आणि हे काय घेतोय मी तुमचं 2p ऑर्बिटल जे आहे ते काय तुमचं हे घेतलंय तुमचं 2p ऑर्बिटल. हे 2p ऑर्बिटल इथे मी ड्रॉ करतोय. डबल शेप असतो ना 2p ऑर्बिटल, तर हे 2p ऑर्बिटल घेतलाय. हा 2px असेल. ओके, हा काय असणार आहे तुमचा 2py असेल आणि हा काय असणार आहे तुमचा 2p, ओके सॉरी, हा तुमचा काय असणार आहे 2pz असणार आहे, 2pz. ओके, सॉरी. तर हे 2s आणि हे 2px, 2py आणि 2pz हे एकाच ऍटमचे म्हणजे एकाच नायट्रोजनचे आहेत. म्हणजे हे वेगवेगळे लिहावं लागणार नाहीत मला. वेगवेगळे लिहावं लागणार नाही म्हणजे काय, s ऑर्बिटल आणि हे p ऑर्बिटल एकाच ऍटमचे आहेत म्हणजे हे दोघही एकाच न्यूक्लियसच्या अराउंड असतील. आणि म्हणून मी याला कंबाईनली जर ड्रॉ करायचं झालं तर मी असं म्हणेल हा s ऑर्बिटल, हा s ऑर्बिटल, इथे मी p ऑर्बिटल काढतोय तर हे तुमचं p ऑर्बिटल, हे तुमचं p ऑर्बिटल, ओके, हे आणखी तुमचं p ऑर्बिटल, असं हे असलं पाहिजे.
अजूनपर्यंत याचं हे एस आणि पी हायब्रिड ऑर्बिटल ऍटॉमिक ऑर्बिटल जे आहे हे हायब्रिडाइज झालेलं नाही आहे, त्यांचं मिक्सिंग अँड रिकास्टिंग झालेलं नाही आहे. ते तर ऍक्च्युअल जसं आहे तसंच आहे. एस ऑर्बिटल जे आहे ते स्पेरिकल दिसतंय तुम्हाला आणि हे जे काही पी ऑर्बिटल आहे ते डबल शेप दिसत आहेत. मग कुठे हायब्रिडायझेशन झालं? हायब्रिडायझेशन जेव्हा होत असतं तेव्हा एस आणि पी मिक्स झाल्यावर टोटली नवीन हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होत असतं. ते बिलकुलच पहिल्यासारखं त्याचा शेप अँड साईज नसतं. ओके, तर मग इथे हायब्रिडायझेशन झाल्यावर इथे जे काही हायब्रिड ऑर्बिटल यांचं फॉर्म होत आहे ते हायब्रिड ऑर्बिटल जे आहे ते अशा प्रकारे फॉर्म होईल. पहा लक्षात घ्या, थोडस मी इथे ड्रॉ करून दाखवतो. हे एक ऍटॉमिक ऑर्बिटल, परत हे दुसरं हायब्रिड ऑर्बिटल, हायब्रिड ऑर्बिटल नाही, ऍटॉमिक ऑर्बिटल नाही, हायब्रिड ऑर्बिटल. हे आणखी हे एक तुमचं हायब्रिड ऑर्बिटल, आणखी एक हायब्रिड ऑर्बिटल मला इथे काढावं लागणार आहे. हे आणखी एक हायब्रिड ऑर्बिटल. ओके, तर अशा प्रकारे हे जे काय फॉर्म झालंय हे झालं तुमचं sp3 हायब्रिड ऑर्बिटल. ओके, आता या sp3 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होण्यामागे एक s ऑर्बिटल आणि 3 p ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले. म्हणजे टोटल किती हायब्रिड ऑर्बिटल कंबाईन झाले? एक s आणि 3 p. ओके, एक s आणि 3 p म्हणजे 4 ऑर्बिटल जे आहेत ते कंबाईन झाले. आपण शिकलो होतो तर जेवढे ऍटॉमिक ऑर्बिटल भाग घेत असतात तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होत असतात. म्हणजे 4 ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले तर 4 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले. तर या 4 हायब्रिड ऑर्बिटल पैकी एका हायब्रिड ऑर्बिटल कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. मग ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे मी ड्रॉ करतो. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, ही एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ओके, आता ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि इथे बाकी sp3 हायब्रिड ऑर्बिटल हे जे काय 3 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आलेले आहेत त्यांच्याकडे एक एक काय आहे तुमचा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे असं आपण म्हणू. ओके, ठीक आहे. आता हे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असलेले 3 sp3 हायब्रिड ऑर्बिटल s ऑर्बिटल सोबत हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतील. तर हे एक हायड्रोजनचा s ऑर्बिटल, आणखी हा एक हायड्रोजनचा s ऑर्बिटल. ओके, यांच्यासोबत जर ओव्हरलॅप झालं तर अशा प्रकारे NH3 चा जो मॉलिक्यूल आहे, अमोनियाचा जो मॉलिक्यूल आहे तो ते फॉर्म करतील. मला एकदा परत इथे हायब्रिड ऑर्बिटल sp3 हायब्रिड ऑर्बिटल इथे ड्रॉ करून घ्यावं लागेल. हे मी परत एकदा sp3 हायब्रिड ऑर्बिटल इथे ड्रॉ करून घेतोय. ओके, करून घेतलं. ओके, आणि इथे तुमची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हा हायड्रोजन ओव्हरलॅप झाला, हा हायड्रोजन ओव्हरलॅप झाला आणि हा हायड्रोजन ओव्हरलॅप झाला. ही ओव्हरलॅपिंग जी झाली आहे तर या ओव्हरलॅपिंग मुळे इथे सिग्मा बॉन्ड, इथे ओव्हरलॅपिंग मुळे कुठला तुमचा सिग्मा बॉन्ड असणार आहे आणि इथे तुमचा सिग्मा बॉन्ड असेल. जॉमेट्री जी आहे ती झाली आहे तुमची टेट्राहेड्रल जॉमेट्री झाली आहे. ओके, कुठली जॉमेट्री झाली? टेट्राहेड्रल. आणि ही टेट्राहेड्रल जॉमेट्री थोडंसं मी ड्रॉ करून दाखवतो की तिला आपण असं म्हणू शकतो. म्हणजे पहा इथे हा नायट्रोजन घ्यावा लागेल मला सेंटरला. ओके, आणि सेंटरला वर तुमचं कोण असणार आहे? हायड्रोजन. ओके, सॉरी, वरच्या साईडला हे जे काय sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे तिथे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ओके, इथे तुमचा हायड्रोजन आहे, इथे तुमचा हायड्रोजन आहे. ओके, लोन पेअर आणि हा हायड्रोजन जो आहे हा एका प्लेन मध्ये आहे असं आपण कन्सिडर करू आता. ओके, आणि एक जो बॉन्ड आहे हायड्रोजन इकडे आणि एक हायड्रोजन जो आहे तो इकडे, अशा प्रकारचं मला स्ट्रक्चर जे आहे ते इथे ड्रॉ करता येईल टेट्राहेड्रल जॉमेट्री दाखवण्यासाठी. ही टेट्राहेड्रल जॉमेट्री NH3 मॉलिक्यूल मध्ये आपल्याला पाहायला भेटेल, ज्यामध्ये हायब्रिडायझेशन जे आहे ते तुम्हाला sp3 पाहायला भेटलं. ओके, लक्षात घ्या, आधीचा जो तुमचा CH4 मिथेनचा मॉलिक्यूल आपण ड्रॉ केला होता त्यामध्ये पण जॉमेट्री जी आहे त्या मॉलिक्यूलची टेट्राहेड्रल हायब्रिडायझेशन असल्यामुळे, sp3 हायब्रिडायझेशन असल्यामुळे जॉमेट्री टेट्राहेड्रल झाली होती. पण त्या टेट्राहेड्रल जॉमेट्रीमध्ये बॉन्ड अँगल जो आहे तो होता 1095 डिग्रीचा. ओके, पण इथे ही एक लोन पेअर आहे आणि ह्या ज्या आहेत ह्या इथे ज्या असलेल्या ह्या ज्या आहेत ह्या काय आहेत तुमच्या, ते इथे असलेल्या ह्या काय आहेत? लोन पेअर, ह्या बॉन्ड पेअर आहेत. म्हणजे ही ह्या 3 लोन बॉन्ड पेअर आहेत आणि ही एक लोन पेअर आहे. तर लोन पेअर आणि बॉन्ड पेअरच्या मध्ये रिपल्शन जास्त असतं आणि म्हणून ही लोन पेअर या 3 बॉन्ड पेअरला खाली रिपेल करेल आणि त्यामुळे बॉन्ड अँगल जो आहे तो इथे कमी होतं, जो की आधी तुमचा 1095 चा होता तो रिड्यूस होईल, कमी होऊन तो होईल तुमचा 10107 डिग्रीचा. एवढा काय होणार आहे तिथे बॉन्ड अँगल होणार आहे. तर हे NH3 मॉलिक्यूलची जॉमेट्री आपण हायब्रिडायझेशनच्या बेसिसवर जी आहे ते डिस्कस केलं. NH3 मध्ये पण हायब्रिडायझेशन जे होतं ते तुमचं sp3 हायब्रिडायझेशन होतं. आणखी एक पुढचं एक्झाम्पल आहे, ते पण आपण हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशनचं आहे ते पण आपण कंटिन्यू करू, जे की आहे H2O. तर बऱ्याचशा लोकांना वाटतं की H2O जे मॉलिक्यूल आहे तर H2O चा मॉलिक्यूल हा असा आपण ड्रॉ करतो बरेचदा
ओके, तर H2O ची जॉमेट्री जी आहे ती लिनियर असेल असं बऱ्याच लोकांना वाटतं. H2O चा मॉलिक्युल जो आहे तो लिनियर असेल, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन असं असायला पाहिजे. पण हे असं नाही आहे. ओके, हे असं नाही आहे. मग पोरं म्हणतात ठीक आहे सर, असं नसेल तर हे असं असलं पाहिजे. हायड्रोजन आम्हाला आणखी थोडंसं माहित आहे का ऑक्सिजनकडे दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, असं असेल. ओके, आपण असं ड्रॉ करत असतो रिएक्शन लिहिताना, किंवा आपण लेव्ही स्ट्रक्चर पण असंच इथे ड्रॉ केलं होतं. त्याचं लेव्ही स्ट्रक्चर पण आपण असंच ड्रॉ केलं होतं. ओके, पण ऍक्च्युअल जॉमेट्री, ऍक्च्युअल शेप जर तुम्ही तुमचा H2O मॉलिक्युलचा पाहाल तर तो टेट्राहेड्रल आहे. थोडासा टेट्राहेड्रल आहे म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू, लिनियर नाही, तो बेंड झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये पण हायब्रिडायझेशन sp3 आहे, समजून घेऊ. ओके, तर इथे सेंट्रल आयटम कुठला आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 होईल, नंतर काय होईल 2s2 होईल, नंतर काय होईल 2p किती 4, 2p4. 8 इलेक्ट्रॉन झाले, 2 2 4 आणि 4 8 इलेक्ट्रॉन झाले. ओके, आता बॉन्डिंग साठी, हायब्रिडायझेशन साठी व्हॅलन्स शेलचा इलेक्ट्रॉनचा आपण वापर करणार आहोत, हेच घेणार आहे इथे. ओके, आता इथे 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2. 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर 4 आहेत. तर 4 आहेत, तर अकॉर्डिंग टू हंट्स रूल मला ते द्यावं लागतील. पहिल्यांदा 1 2 आणि हा 3. अकॉर्डिंग टू हंट्स रूल पहिल्यांदा सिंगल इलेक्ट्रॉन देईल आणि देन डबल, तर हा देईल डबल. 4 झालेत माझ्याकडे. आता तुम्हाला लक्षात येईल का इथे 2 जे आहेत ते पेयर्ड आहेत इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 पेयर्ड इलेक्ट्रॉन. एक ही एक पेयर, ही एक पेयर आणि हे 2 अनपेयर्ड, म्हणजे टोटल 6 इलेक्ट्रॉन आहेत. त्यापैकी 2 पेयर्ड आहेत आणि 2 जे आहेत ते अनपेयर्ड आहेत. बरं, आता या H2O मॉलिक्युल मध्ये ऑक्सिजनने 2 बॉन्ड फॉर्म केले आहेत. म्हणजे ऑक्सिजनकडे 2 लोन अनपेयर्ड इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत आणि ते 2 अनपेयर्ड इलेक्ट्रॉन इथे तुम्हाला दिसत आहेत. म्हणजेच ग्राउंड स्टेट पासून एक्साइटेड स्टेटला इलेक्ट्रॉन पाठवण्याची आपल्याला इथे गरज नाही. ओके, मग अशा केसमध्ये फक्त मी हायब्रिडायझेशन करतो. हे एक s ऑर्बिटल आणि हे 3 p ऑर्बिटल जे आहे ते मिक्स करतो, म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन इथे होणार आहे. s ऑर्बिटल आणि हे 3 p ऍटॉमिक ऑर्बिटल मी मिक्स करतो आणि sp3 हायब्रिडायझेशन अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटत. ओके, 1 2 3 4 आणि 5 आणि हा 6वा इलेक्ट्रॉन, असं हे 2 पेयर्ड आणि 2 अनपेयर्ड इलेक्ट्रॉन या sp3 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये आपल्याला दिसतील. हायब्रिडायझेशन तर sp3 झालं, पण स्ट्रक्चर कसं असेल, जॉमेट्री कसं असेल ते पण थोडंसं लक्षात घेऊ. ओके, मी इथे परत एकदा s ऑर्बिटल काढलं, स्पेरिकल असतं. s ऑर्बिटल स्पेरिकल असतं. ओके, आणि हे आहे s ऑर्बिटल, 2s ऑर्बिटल आहे तुमचं. ओके, आणि सोबतच काय घेतलंय 2p पण घ्यायला लागेल आपल्याला. तर 2p कसं असणार आहे तुमचं, 2p कसं असणार आहे, तर 2p ऑर्बिटल जे आहे ते डबल शेप असतं तुमचं. ओके, तर हा डबल शेप एक 2p, हा 2px झाला समजा, हा 2py समजा किंवा 2pz आणि हा 2py 2px 2py आणि 2pz असं झालं आहे. बरं, आता हे 2p ऍटॉमिक ऑर्बिटल आपलं काढलंय. आता हे s ऑर्बिटल 2s आणि हे 2p, हे दोघंही जे आहे ते दोन्ही ऍटॉमिक ऑर्बिटल जे आहेत हे दोन्ही ऍटॉमिक ऑर्बिटल तुमच्या ऑक्सिजनचे, म्हणजे हे दोन्ही ऍटॉमिक ऑर्बिटल एकाच न्यूक्लियसच्या अराउंड असतील. म्हणजे हे एक न्यूक्लियस असं असेल समजा, तर हे s ऑर्बिटल असेल, त्याच्याच अवतीभोवती हे काय असलं पाहिजे तुमचं, हे p ऑर्बिटल असलं पाहिजे. ओके, हायब्रिडायझेशन अजून व्हायचं आपलं, सॉरी हायब्रिडायझेशन अजून व्हायचं आहे. हायब्रिडायझेशन झाल्यावर काय होत असतं, जे काही तुमचं s ऑर्बिटल असतं स्पेरिकल किंवा जे काही तुमचं p ऑर्बिटल असतं डबल शेप, त्याची जॉमेट्री आणि त्याच्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चेंज होत असतात. म्हणजे s ऑर्बिटल जेव्हा ही मिक्सिंग अँड रिकास्टिंग होत असतं तेव्हा त्यापासून जे न्यू हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होत असतात, त्याचा जॉमेट्री, त्याचं स्ट्रक्चर, त्याची एनर्जी, सगळ्या गोष्टी चेंज होत असतात. तर इथे तर हे जे काय काढलंय मी, हे s ऑर्बिटल स्पेरिकल आहे आणि हे डबल शेप p ऑर्बिटल जसे काढले, म्हणजे हे अजून हायब्रिड ऑर्बिटल इथे फॉर्म नाही झालेलं. हायब्रिडायझेशन झाल्यावर इथे जे काय हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होत असतं, इथे जे काय यांचं हायब्रिडायझेशन झाल्यावर हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होत असतं, ते अशा प्रकारचं राहील. थोडंसं एक हे किती आहे, किती एक s ऑर्बिटल आहे आणि p चे किती घेणार आहोत आपण, px घेणार आहोत. एक काय घेणार आहोत तुमचा py आणि काय घेणार आहोत तुमचा pz, म्हणजे काय p चे 3 घेणार आहोत ना, तर एक s आणि 3 p, म्हणजे टोटल 4 ऍटॉमिक ऑर्बिटल आपण एकत्र करणार आहोत आणि 4 ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र केले तर 4च हायब्रिड ऑर्बिटल आपल्याला फॉर्म होणार आहे. ते हे एक हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झालं. ओके, हे दुसरं हायब्रिड ऑर्बिटल, ओके हे तिसरं हायब्रिड ऑर्बिटल आणि हे तुमचं चौथं हायब्रिड ऑर्बिटल इथे फॉर्म झालंय. ओके, तर लक्षात घ्या हे जे काय sp3 हायब्रिड ऑर्बिटलचे 4 हायब्रिड ऑर्बिटल इथे फॉर्म झाले आहेत, त्यापैकी एका हायब्रिड ऑर्बिटल मध्ये, ओके सॉरी 2 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये, हे एक आणि हे एक, या 2 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ही एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि ही एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मी असं दाखवतो चला. ओके, ही 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन 2 ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये आहे. ओके, आता काय होतं लक्षात घ्या,
हे जे काय sp3 हायब्रिड ऑर्बिटल आणि हे जे काय sp3 हायब्रिड ऑर्बिटल आलाय त्याच्याकडे एक एक अनपेड इलेक्ट्रॉन तुमचा आहे. ओके, आणि ते ओव्हरलॅप होणार आहे s ऑर्बिटल. ओव्हरलॅप होणार आहे s ऑर्बिटल कोणाचं, तर हायड्रोजनचं s ऑर्बिटल. ओके, हायड्रोजनचं s ऑर्बिटल मी असंच लिहितो इथे, हायड्रोजनचं s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतील आणि सिग्मा बॉन्ड तिथे फॉर्म करतील. ओके, आणि सिग्मा बॉन्ड जेव्हा फॉर्म करतील ते, तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर तिथे तुम्हाला दिसून येईल. हे मी हायब्रिड ऑर्बिटलच ड्रॉ करतो इथे. परत एकदा हायब्रिड ऑर्बिटल मला ड्रॉ करावं लागणार आहे. ठीक आहे, आणखी हायब्रिड ऑर्बिटल मी ड्रॉ केलं इथे, सॉरी. चलो ठीक आहे, तर इथे लोन पेअर. ओके, इथे काय तुमची लोन पेअर आणि हा हायड्रोजनचा s ऑर्बिटल याच्यासोबत ओव्हरलॅप झाला, हायड्रोजनचा s ऑर्बिटल याच्यासोबत ओव्हरलॅप झाला. तर इथे कुठला बॉन्ड फॉर्म होईल, सिग्मा. इथे बॉन्ड कुठला फॉर्म होईल, सिग्मा. आणि अशा प्रकारची जॉमेट्री जी आहे ती तुम्हाला वॉटरच्या मॉलिक्युल मध्ये पाहायला भेटतात. ओके, आणखी थोडीशी गोष्ट लक्षात घ्या की ही इथे लोन पेअर किती आहेत आता, तर इथे लोन पेअर किती आहे, तर या मॉलिक्युल मध्ये, हा जो वॉटरचा मॉलिक्युल मी इथे काढला H2O चा, तर या H2O च्या मॉलिक्युल मध्ये लोन पेअर आहे दोन लोन पेअर आहे. ही एक, ओके, ही एक आणि ही एक, म्हणजे किती, दोन लोन पेअर आहेत. आणि बॉन्ड पेअर किती आहेत, तर ही बॉन्ड पेअर आहे. समजा इथे एक इलेक्ट्रॉन जो आहे तो sp3 चा आहे, एक s चा आहे, इथे sp3 चा एक आहे आणि एक s आहे हायड्रोजनचा. ओके, तर इथे बॉन्ड पेअर किती आहेत, बॉन्ड पेअर पण किती आहेत, तर बॉन्ड पेअर पण तुमच्या किती आहेत, दोन आहेत. बॉन्ड पेअर आणि लोन पेअरच्या मध्ये परत रिपल्शन होईल. रिपल्शन जास्त झाल्यामुळे इथे परत बॉन्ड अँगल जो आहे तो कमी होईल आणि या केसमध्ये बॉन्ड अँगल जो आहे तो राहतो तुमचा 104 डिग्रीचा. किती राहतो, 104 डिग्रीचा. परत एक थोडंसं लक्षात घ्या का आपण CH4 मिथेन जो घेतला होता, त्या CH4 मिथेन मध्ये बॉन्ड अँगल जो आहे तो होता तुमचा, बॉन्ड अँगल जो होता तो तुमचा होता 109 चा. त्याचं रिझन असं की तिथे सगळ्या बॉन्ड पेअर होत्या, तिथे लोन पेअर आपल्याला 0 दिसत होते. ओके, आणि म्हणून बॉन्ड अँगल मॅक्झिमम होता तो होता 109.5 डिग्रीचा. ओके, पण मग नेक्स्ट एक्झाम्पल आपण NH3 चं पाहिलं. NH3 मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही थोडंसं मागे जाऊन व्हिडिओला पॉज मागे घेऊन पहा, तिथे तुम्हाला दिसेल तुम्हाला की NH3 मध्ये एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन होती. एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळे बॉन्ड अँगल कमी झाला होता, तो झाला होता 107 डिग्रीचा झाला होता. परत आता आपण वॉटरचा मॉलिक्युल पाहतोय, तो वॉटरच्या मॉलिक्युल मध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत ते 2 झाले आहेत आणि म्हणून बॉन्ड अँगल आणखी कमी झाला आणि तो झाला 104 डिग्रीचा. तर अशा प्रकारे तुमचं आपण हायब्रिडायझेशनचे sp3 हायब्रिडायझेशनचे काही एक्झाम्पल इथे डिस्कस केले. हे सगळे एकदा पॉज करून परत एकदा थांबून पहा. ओके, आपण पुढचा हायब्रिडायझेशनचा जो काही टाईप आहे जो की sp3d आहे तो आपण कंटिन्यू करू. आजच्या दिवसासाठी मी इथे थांबतो.